नमस्कार मंडळी. द गोल्डन हिस्ट्री ऑफ शिवाजी महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत असो. आज आपण माहिती घेणार आहोत किल्ले रायगड याची. 2900 फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील पुणे डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने सोपा समजला जातो. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात रायगडाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. महाडच्या उत्तरेस 25 किलोमीटरवर हा किल्ला असून याची समुद्र सपाटीपासूनची उंची 2851 फूट इतकी आहे. रायगड हा चहूबाजूंनी डोंगर रांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ्या नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयाला आकाश स्वच्छ असेल तर राजगड, तोरणा, दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकण दिवा असा मुलूक दिसतो. रायगडापासून मुंबई, पुणे, सातारा ही शहरे सारख्याच अंतरावर आहेत. सह्याद्रीतील किल्ल्यांच्या रांगातील हा एक दुवा आहे. रायगड हा निसर्गतःच डोंगरांनी वेढलेला असल्यामुळे शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा यासाठी पुणे सोडून पश्चिम डोंगरात रायगड ही राजधानी महाराजांनी निवडली. याचा इतिहास जाणून घेऊया. रायगडाचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य दुर्गम. 500 वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास रासीवाटा व तणस अशी 2 नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीतून पळून रायगडावर जाऊन राहिला, तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनविण्यास सोयी व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासाठी इथे योग्य ठिकाण आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. सभासद बखर म्हणते, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्य काळी कडियावर गवत उगत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चकोट खडा गड, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, रक्तास जागा हाच गड करावा. याच दुर्गेश्वराला 15 विविध नावांनी संबोधिले गेले आहे. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जबुद्वीप, तणस, राशीवाटा, बोधेनूर, रायगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर, पूर्वेकडील जिब्राल्टर. शिवराज्याभिषेक. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना. तारीख 19 मे 1674 रोजी राज्याभिषेकादी विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. 3 मण सोन्याचे म्हणजेच 56,000 किमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज्यसभेत तारीख 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध 13 शके 1596 शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला. तारीख 24 सप्टेंबर 1674 ललिता पंचमी अश्विनी शुक्ल 5 आनंद संवत्सरे शके 1596 या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. यामागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते पार पडला. कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थानाच्या रायगड किल्ल्याचे आपले वसतिस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात 3ही लोकींचे वैभव साठले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहे. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले. नमस्कार मंडळी. द गोल्डन हिस्ट्री ऑफ शिवाजी महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत असो. आज आपण माहिती घेणार आहोत
किल्ले रायगड याची. 2900 फूट उंचीचा हा किल्ला